जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदनंदन ब्रज जनरंजन। यशोदानंदन ब्रज जनरंजन। यशोदानंदन ब्रज जनरंजन। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव राधा माधव राधे। जय राधा गोपाल राधा गोपाल राधे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। जय गौरनिताय गौरनिताय गौरनिताय। जय गौरनिताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद। जय जय प्रभुपाद। जय विष्णुपाद परमहंस परिव्राज का आचार्य अष्टोत्तर शत श्री श्रीमद डिवाइन ग्रेस श्री भक्ति वेदांत स्वामी प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। समवेत भक्त वृंद की जय। ताई गौर प्रेमानंदे की। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरये। नष्टप्रायेष्वभद्रेषु नित्यं भागवत सेवया
भागवत सेवया भगवते उत्तमश्लोके भगवते उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी भक्तिर्भवति नैष्ठिकी इदं भागवतं नाम इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसंहितं पुराणं ब्रह्मसंहितम् उत्तमश्लोकचरितम् उत्तमश्लोकचरितं चकार भगवन् ऋषि चकार भगवन् ऋषि निःश्रेयसाय लोकस्य निःश्रेयसाय लोकस्य धन्यं स्वास्थ्यनं महा धन्यं स्वस्त्यनं महः। ॐ ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम् वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कान्त नमोऽस्तुते तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन्निति नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। उत्तरीय श्रीमद्भागवतम स्कंध 4 अध्याय 9 ध्रुव महाराजांचे स्वगृही आगमन श्लोक नंबर 7। स्कंद 4 अध्याय 9 श्लोक नंबर 7। एकस्त्वमेव भगवन् निदमात्मशक्त्या एकस्तमेव भगवन् निदमात्मशक्त्या मायाख्ययोरुगणया गुणया महदाद्यशेषम् मायाख्ययोरुगुणया महदाद्यशेषम् सृष्ट्वानुविश्य पुरुषस्तदस्तद्गुणेषु सृष्टवानुविश्य सद्गुणेषु पुरुषस्तदसद्गुणेषु नानेव दारुषु विभावसुवद्विभासि नानेव दारुषु विभावसुवद्विभासि एकस्त्वमेव भगवन्निदमात्मशक्त्या एकस्तमेव भगवन् निदमात्मशक्त्या
मायाख्ययोरुगनया गुणया महदाद्यशेषम् मायाख्ययोरुगुणया महदाद्यशेषम् सृष्ट्वानुविश्य पुरुषस्तत्सद्गुणेषु सृष्टवानुविश्य पुरुषस्तदसद्गुणेषु नानेव दारुषु विभवासु द्विभासि नानेव दारुषु विभावसुवद्विभासि एकस्त्वमेव भगवन्निदमात्मशक्त्या एकस्तमेव भगवन्निदमात्मशक्त्या मायाख्ययोरुगुणया महदाद्यशेषम् मायाख्ययोरुगुणया महदाद्यशेषम् सृष्ट्वानुविश्य पुरुषस्तद्सद्गुणेषु सृष्ट्वानुविश्य पुरुषस्तदसद्गुणेषु नानेव दारुषु विभवासु द्विभासि नानेव दारुषु विभवसुवद्विभासि एकस्तमेव भगवन्निदमात्मशक्त्या एकस्त्वमेव भगवन्निदमात्मशक्त्या मायाख्ययोरुगुणया महदाद्यशेषम् मायाख्ययोरुगुणया महदाद्यशेषम् सृष्ट्वानुविश्य पुरुषस्तदसद्गुणेषु सृष्ट्वानुविश्य पुरुषस्तद्सद्गुणेषु नानेव दारुषु विभावसुवद्विभासि नानेव दारुषु विभावसु द्विभासि एकः एकः एकमेव एकमेव त्वं त्वं तुम्ही एव एव खचितच खचितम् भगवन् भगवान् हे भगवान हे भगवान इदम इदं हे भौतिक जग हे भौतिक जग आत्मशक्त्या आत्मशक्त्या स्वतःच्या शक्तीने स्वतःच्या शक्तीने माया आख्यया माया आख्यया माया नामक माया नामक पुरु गुरु अतिसामर्थ्यशाली अतिसामर्थ्यशाली गुणया गुणया प्राकृतिक गुणांनी युक्त प्राकृतिक गुणांनी युक्त महत आदी महतादी महत्तत्व इत्यादी महत्तत्व इत्यादी अशेषम अशेषम अमर्याद अमर्याद सृष्ट्वा सृष्ट्वा निर्माण करून निर्माण करून अनुविश्य अनुविश्य नंतर प्रवेश करून नंतर प्रवेश करून पुरुषः पुरुष परमात्मा परमात्मा तत् तत् मायेच्या मायेच्या असद्गुणेषु असद्गुणेषु तात्पुरत्या काळासाठी प्रकट झालेल्या गुणांमध्ये तात्पुरत्या काळासाठी प्रकट झालेल्या गुणांमध्ये नाना नाना विविध प्रकारे विविध प्रकारे इव किंवा याप्रमाणे दारुषु दारुषु काष्ठामध्ये वा लाकडाच्या तुकड्यांमध्ये काष्ठामध्ये व लाकडाच्या तुकड्यांमध्ये विभावसुवत विभावसुवत अग्निप्रमाणे अग्निप्रमाणे विभासी विभासी तुम्ही प्रकट होता. तुम्ही प्रकट होता. भाषांतर आहे हे भगवन हे भगवान एकमेव तुम्हीच सर्वश्रेष्ठ आहात एकमेव तुम्हीच सर्वश्रेष्ठ आहात परंतु आपल्या विभिन्न शक्तींद्वारे परंतु आपल्या विभिन्न शक्तींद्वारे तुम्ही आध्यात्मिक आणि भौतिक जगतात तुम्ही आध्यात्मिक आणि भौतिक जगतात विभिन्न प्रकारे प्रकट होता. विभिन्न प्रकारे प्रकट होता. आपल्या बहिरंगा शक्तीने तुम्ही आपल्या बहिरंग शक्तीने तुम्ही भौतिक जगताची अखिल शक्ती भौतिक जगताची अखिल शक्ती निर्माण करता निर्माण करता आणि अशा निर्मितीनंतर आणि अशा निर्मितीनंतर परमात्मा रूपाने तिच्यामध्ये परमात्मा रूपाने तिच्यामध्ये प्रवेश करता. प्रवेश करता. तुम्हीच परम पुरुष आहात तुम्हीच परमपुरुष आहात आणि ज्याप्रमाणे अग्नी आणि ज्याप्रमाणे आम्ही विविध आकारातील काष्ठांमध्ये प्रवेश करून विविध आकारामध्ये काष्ठांमध्ये प्रवेश करून विभिन्न प्रकारच्या तेजाने विभिन्न प्रकारच्या तेजाने प्रज्वलित होते प्रज्वलित होते त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे क्षणभंगूर प्राकृतिक गुणांच्या माध्यमातून क्षणभंगूर प्राकृतिक गुणांच्या माध्यमातून तुम्ही विभिन्न प्रकारच्या अभिव्यक्ती तुम्ही विभिन्न प्रकारच्या अभिव्यक्ती निर्माण करता. निर्माण करता. ध्रुव महाराज भगवंतांची प्रार्थना करत आहेत.
भगवद्गीतेमध्ये भगवंतांची प्रार्थना कशी करायची हे स्वतः भगवंत सांगतात. एक्झॅक्टली त्याचप्रमाणे ध्रुव महाराज इथे प्रार्थना करतात. भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात की माझं स्मरण जो नित्य नेमाने करतो आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणाला जो माझं स्मरण करतो तो माझ्या धामात येतो, त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. आणि मग ते स्मरण किंवा ध्यान कसं असलं पाहिजे याच्याबद्दलही सांगतात की मी सर्वश्रेष्ठ आहे. या भौतिक जगामध्ये जे काही दिसतंय ते माझंच स्वरूप आहे, माझ्याच शक्तीचं प्रकटीकरण आहे. मी आहे म्हणून हे सगळं आहे. सगळं काही माझ्यामध्ये स्थित आहे, सगळं काही माझ्यापासून निर्माण झालेलं आहे. कोणीही माझ्यापेक्षा श्रेष्ठ नाही, माझ्या बरोबरीचा देखील कोणी नाही. या स्वरूपात ध्यान करणे, या स्वरूपात भगवंतांचं स्मरण करणे. तर आपण पाहू शकतो की ध्रुव महाराज एक्झॅक्टली सेम प्रार्थना करतात. भगिनी तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे ध्रुव महाराजांना याचा साक्षात्कार झाला की परम सत्य पुरुषोत्तम भगवंत आपल्या विविध शक्तीद्वारे कार्य करतात आणि ते शून्य वा निराकार होऊन सर्वव्यापी होत नाहीत. कालच्या श्लोकामध्ये जसं आपण पाहिलं कालच्या परवाच्या की ध्रुव महाराज 5-5.5 वर्षाचे होते. त्यांना या भौतिक जगाबद्दल काही ज्ञान नव्हतं. त्यांची सिंपल रिक्वायरमेंट होती वडिलांच्या सोबत बसायची. जनरली अनलेस म्हणजे जर तुम्ही भगवंतांचे अवतार नसाल किंवा भगवंतांच्या शक्तीचा अवतार धारण करून येत नसाल तर जनरली मानवाच्या शरीरामध्ये जन्म घेतल्यानंतर 5-10 वर्षापर्यंत आपल्याला काहीच ज्ञान नसतं तसं बघायला गेलं तर. ओके, काही केसेसमध्ये असतं. जसं कपिल देव भगवंतांचे अवतार होते त्यामुळे त्यांना जन्मल्याच ज्ञान होतं. शुकदेव गोस्वामी यांना जन्मल्या ज्ञान होतं. शुकदेव गोस्वामींना इतकं ज्ञान होतं की त्यांना माहिती होतं या जगात आलं काय होते ते जायलाच तयार नव्हते या जगात. पण ध्रुव महाराजांना हे काहीच ज्ञान नव्हतं की तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. हे जे काही सगळं दिसतंय या भौतिक जगामध्ये ते तुमच्याच विभिन्न शक्तीचं प्रकटीकरण आहे. तुम्हीच वेगवेगळ्या आपले विभिन्न शक्ती प्रकट करता. या बहिरंगा शक्तीने भौतिक जग निर्माण होतं आणि अंतरंगा शक्तीने तुम्ही प्रकट होता. त्यानंतर तुम्ही परमात्मा होऊन या सगळ्या भौतिक अभिव्यक्तींमध्ये प्रवेश करता. जरी हे वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या गुणाचे दिसत असले तरी हे तुमचंच सगळं विस्तारीकरण प्रकटीकरण आहे. 5 वर्षाच्या मुलालाही कुठून ज्ञान येणार. पण भगवद्गीतेचा सारांश आहे ऍक्च्युली हे. भगवद्गीतेचे जे 4 अत्यंत महत्वाचे श्लोक म्हटले जातात त्यातला पहिला श्लोक हाच आहे. अहम सर्वस्य प्रभव मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता. हा एक श्लोक परफेक्टली जाणणे समजणे बस सगळं ज्ञान मिळालं. आज भौतिक जगामध्ये आपण पाहतो की अति विद्वान मधले विद्वान लोकांना देखील हे माहिती नसतं. नॉर्मल लोकांना तर बिलकुल याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. प्रत्येकाला वाटत असतं की मी निर्माण केलंय, मी बनवलंय, मीच करता आहे, करता अहम इति मन्यते. ध्रुव महाराज पण त्यातलेच नॉर्मलच होते. परंतु भगवंतांच्या कृपेने तपस्या केली आणि तपस्या केल्यानंतर भगवंतांनी पूर्ण ज्ञान दिलं. पूर्ण ज्ञान दिलं याचा अर्थ हा नसतो सगळे वेद उपनिषद पुराण
सगळं सगळं त्यांना पाठांतर झालं. नो, हे एक वाक्य त्यांना समजलं की तुम्हीच सर्वश्रेष्ठ आहात. ध्रुव महाराज जाणले. आणि या स्टेजला येणे यालाच भक्ती म्हणतात. मायावादी तत्वज्ञानांचे मत असे असते की परम सत्य विश्वामध्ये सर्वत्र विस्तारलेले असल्यामुळे त्याला स्वतःचे असे स्वतंत्र रूप नसते. तथापि या ठिकाणी वैदिक निष्कर्षाची अनुभूती झालेले ध्रुव महाराज म्हणतात की तुम्ही आपल्या शक्तीद्वारे अखिल विश्व व्यापून आहात. ही शक्ती मूलतः आध्यात्मिक असते, पण ती भौतिक जगामध्ये तात्पुरत्या काळासाठी कार्य करीत असल्यामुळे तिला माया म्हणून ओळखले जाते. दुसऱ्या शब्दात भक्तांव्यतिरिक्त इतर प्रत्येकासाठी भगवंतांची शक्ती माया शक्ती म्हणूनच कार्य करते. ध्रुव महाराजांना या वस्तुस्थितीचे अचूक ज्ञान झाले. म्हणजे जे हृदयामध्ये दिसत होते परमात्मा म्हणून, त्यांना ध्रुव महाराज परम पुरुषोत्तम परम सत्य मानत होते. हो की नाही? काही लोकांचे हेच मत असतं की जे प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा स्वरूपात आहेत तेच भगवान आहेत, असे वेगळे कुठले भगवान नाहीत. म्हणूनच बरेचसे लोक चांगले वागतात परंतु वेगळ्या भगवंतांना मानत नाही. ते म्हणतात सगळेच भगवान आहेत, सगळ्यांच्याच हृदयामध्ये भगवान आहे. परंतु ध्रुव महाराजांना भगवंतांनी अशा प्रकारे ज्ञान दिलं, अशा प्रकारे दर्शन दिलं, असा साक्षात्कार घडवून आणला की भगवंतांचं संपूर्ण स्वरूप त्यांना कळालं. संपूर्ण स्वरूप कशामध्ये असतं? ब्रह्मेती परमात्मेती भगवानेती शब्दते. शब्दते, शब्दतेचा अर्थ असतो पूर्णपणे साक्षात्कार होणे. एकाचेच स्वरूप असतात असे नाही आहे, हे सगळं एकच आहे, परंतु ते कळलं पाहिजे. मायावादी लोक म्हणतात हे सगळीकडे पसरलेली शक्ती म्हणजे भगवान आहेत. आता ध्रुव महाराज पण तेच म्हणायला लागले. म्हणजे ब्रह्मस्वरूप समजलं, परमात्मा स्वरूप त्याला ऑलरेडी समजलेलं, दिसलेलं, त्याच्यावरती ध्यान करत बसले होते. ब्रह्मस्वरूप झाला, परमात्मा स्वरूप झाला, भगवंत डायरेक्टली समोर येऊन भगवान स्वरूपाचं पण दर्शन दिलं साकार. मग कंप्लीट झालं. वदंती तत्त्ववदस्तत्वम यज्ञात्वा अहम अव्ययम ब्रह्मेति परमात्मेति भगवानेति शब्दते. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान तिन्ही स्वरूपामध्ये जो भगवंतांना परफेक्टली जाणतो तो अध्यात्माच्या भक्तीच्या टॉपमोस्ट स्तराला असतो. शक्तीला शक्तिमानापासून विभक्त करता येत नाही. आणि जोपर्यंत भगवंतांची अशा प्रकारे कृपा होत नाही, जसं काल पण आपण चर्चा करत होतो, काय नाव त्याचं, सार्वभौम भट्टाचार्य यांनी भगवंतांचं ब्रह्मस्वरूप जाणलेलं, परंतु अखिल विश्वामध्ये ते फेमस होते तरीही त्यांना परमात्मा आणि भगवान स्वरूप जाणता येतच नव्हतं. त्यांनी प्रयत्न करत होते लॉजिकली, तर्क वितर्काने, तरी येत नव्हतं. भगवंतांची कृपा झाली मग शक्ती, शक्तिमान सगळं काही दिसायला लागतं. परमात्मा रूपातील भगवंतांचे स्वरूप येथे स्वीकारण्यात आले आहे. त्यांची मूळ अभिव्यक्ती, त्यांची मूळ आध्यात्मिक शक्ती भौतिक शक्ती संजीवन देते आणि म्हणून मृत शरीरामध्ये जीवन असल्याचे दिसते. तुम्हीच सर्वश्रेष्ठ आहात. तुमच्यापासून, तुमच्या शक्तीपासून भौतिक जग निर्माण झालेलं आहे. नुसतंच निर्माण झालेलं नाही, तर तुम्ही त्या भौतिक जगाच्या कणाकणामध्ये प्रत्येक जीवाच्या शरीरामध्ये परमात्मा स्वरूपामध्ये परत एंटर करता, म्हणून हे भौतिक जग चालू आहे. असे तर चालू पण राहत नाही. शून्यवादी तत्वज्ञानांना वाटते की विशिष्ट भौतिक परिस्थितीत भौतिक देहाचे जीवनाची लक्षणे प्रकट होतात.
पण प्राकृतिक शरीर स्वतःहून कार्य करूच शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि असं नाही आहे की या शरीरामध्ये आत्मा सोडला भगवंतांनी, आत्मा आला म्हणून हे शरीर काम करायला सुरू होतं. हो, परमात्मा देखील असावा लागतो. भगवद्गीतेत भगवान म्हणतात क्षेत्र क्षेत्रज्ञ. एक आहात तुम्ही क्षेत्रज्ञ आणि एक आहे मी क्षेत्रज्ञ. आणि मी त्याच्यामध्ये आल्याशिवाय ते काम करत नाही. जसं बँकेमध्ये तुमचा लॉकर असतो, तुमच्याकडे एक चावी आहे, परंतु बँकेच्या मॅनेजरकडे पण एक चावी असते. नाही, दोघे मिळून तिथे जाऊन ते ओपन केल्याशिवाय ओपन होत नाही, तुम्ही कितीही प्रयत्न करा. पण जे शून्यवादी आहेत त्यांना वाटतं की शरीर असंच तयार होतं. प्रभुपाद नेहमी म्हणायचे, शास्त्रज्ञ लोकांना असं वाटतं की शरीर म्हणजे फक्त केमिकल कंपोजिशन आहे, काही विशिष्ट प्रकारचे रसायन, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन ए, बी, सी, डी वगैरे, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम, हे सगळं एकत्र एका ठराविक प्रमाणात आलं की शरीर तयार होतं, असं वाटतं शून्यवादी लोकांना. परंतु हे जे प्राकृतिक शरीर आहे ते स्वतःहून कार्य करूच शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे, फॅक्ट आहे. एखाद्या यंत्रालाही निराळ्या शक्तीची आवश्यकता असते. जसं कार तयार केली, मशीन तयार केलं, त्याला एकतर इलेक्ट्रिसिटी लागते किंवा पेट्रोल डिझेल घालावं लागतं, त्याच्याशिवाय चालू नाही होत. भले तुमची गाडी 2 करोडची असेल, परंतु तुमच्या घराच्या आजूबाजूला पेट्रोल पंपच नाही, काय करणार? तसं भगवंत प्रत्येक शरीरामध्ये परमात्मा स्वरूपामध्ये एंटर झाल्याशिवाय कुठलंही शरीर कामच करू शकत नाही. ज्याप्रमाणे अग्नी लाकडाच्या गुण आणि आकारानुसार विविध प्रकारे जळतो, त्याचप्रमाणे भौतिक शक्ती विविध प्रकारच्या भौतिक शरीरांमध्ये कार्य करते. वेगवेगळं दिसतं, काही मनुष्य शरीरात प्रकट होतात, काही प्राणी शरीरात प्रकट होतात, काही वनस्पती शरीरात प्रकट होतात, त्यामध्ये देखील व्हरायटी आहे. एक याचं झाड आहे, एक त्याचं झाड आहे. माणसामध्ये देखील पण व्हरायटी आहे. हे सगळ्याच सांगड घालता आलं पाहिजे आपल्याला. इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात कनेक्टिंग डॉट्स. ज्ञान सगळं आहे, परंतु हे सगळे डॉट्स एकमेकाला जोडून निष्कर्ष काढता आला पाहिजे की भगवान सर्वश्रेष्ठ आहेत. वेदेश्च सर्वैरहमेव वेद्यो. भक्ताच्या संदर्भात तीच शक्ती आध्यात्मिक शक्तीमध्ये रूपांतरित होते. या भौतिक जगामध्ये भौतिक सगळी शरीर भगवंतांच्या शक्तीनेच वेगवेगळं रूप घेऊन कार्य करत आहेत. भक्ताच्या बाबतीत मात्र तीच शक्ती आध्यात्मिक शक्तीमध्ये रूपांतरित होते. बाकीच्यांच्या बाबतीत ती शक्ती कशी असते? माया स्वरूपात असते. शक्ती मूलतः आध्यात्मिक असते, भौतिक नसते. म्हणूनच भक्ताच्या संदर्भात असे घडू शकते. व तसं बघायला गेलं तर सगळंच भगवंतांची शक्ती आहे, त्यामुळे सगळंच सर्वश्रेष्ठ आहे. माया पण सर्वश्रेष्ठ आहे. उगी आपण रोज मायेला नाव ठेवत असतो, परंतु चूक सगळी आपलीच आहे. आणि म्हणूनच भक्ताच्या संदर्भात असे घडू शकते. कसे घडू शकते? विष्णू शक्ती पराप्रोक्ता असे म्हटले आहे. मूळ शक्ती भक्तास प्रेरणा देते आणि म्हणूनच तो आपल्या सर्व शारीरिक अवयवांना भगवत सेवेमध्ये नियुक्त करतो. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, एखाद्या लेक्चरला, प्रवचनाला बरेच लोक असतात, हो की नाही? सेम टू सेम शब्द ऐकतात, सेम टू सेम प्रवचन असतं सगळ्यांसाठी, काही वेगळं नसतं. परंतु त्यातल्या काही जणांच्या हृदयामध्ये बसलेल्या परमात्म्यांचा त्यांचा लिंक जोडलेली असते. थोड्याफार प्रमाणामध्ये त्या परमात्म्याला ते शरण गेलेले असतात. त्यामुळे तो परमात्मा आतून त्यांना सांगतो की परत जावा त्या लेक्चरला,
तुम्ही येत नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की मी माझ्या बळावरती करतोय. हे कालच्या आजच्या श्लोकाचं तात्पर्य हाच आहे की भगवंतांची प्रार्थना, भगवंतांची सेवा देखील भगवंतांच्या कृपेनेच करावी लागते. ते जे परमात्मा तुमच्या हृदयामध्ये बसलेले असतात, मार्गदर्शन तर करतच असतात, परंतु जर तुम्ही भक्तिभावाने भक्तीच्या मार्गाचा स्वीकार करायचा प्रयत्न करत असाल तर ते तुम्हाला 10 पटीने मदत करतात. तेच प्रेरणा देतात आतून. लेक्चर आहे जावा, संघ आहे जावा. नाहीतर सगळ्यांच्या मनावर सेम टू सेम इफेक्ट का होत नाही? हो की नाही? तीच बहिरंगा शक्ती साधारण अभक्तांना इंद्रिय तृप्तीसाठी भौतिक कार्यांमध्ये नियुक्त करते. सेम. त्या आत्म्याची जर इच्छा असेल मला अशा प्रकारे या भौतिक जगाचा आस्वाद घ्यायचा आहे, भोग घ्यायचा आहे, तर तेच परमात्मा त्याच्यासाठी पण मदत करतात. कारण सगळ्यांना ते पुत्र समान मानतात. आपण माया आणि स्वधाम यामधील भेद ध्यानात घेतला पाहिजे. भक्तांवर स्वधामाचा प्रभाव असतो आणि अभक्तांवर माया शक्तीचा प्रभाव असतो. विशेष करून कलियुगामध्ये भक्त अभक्त वेगळे नाही आहेत, एकाच शरीरामध्ये. पूर्वीच्या युगांमध्ये जसं आपण आता हे सृष्टीची उत्पत्ती, सृजन लीला श्रवण करत आहोत, त्याच्यामध्ये तुम्हाला आढळेल की काही जीवांचा जन्मच असुर कुळामध्ये झाला, काही जणांचा जन्मच देव सूर कुळामध्ये झाला. जन्मजातच काही भक्त होते, सनकादी ऋषी, सनक, सनातन, सनंदन वगैरे जन्मजातच. ब्रह्मदेवानी त्यांना या भौतिक माया शक्तीच्या प्रभावाखाली प्रजा उत्पादन करण्यासाठी प्रजापती म्हणून निर्माण केलं. ते म्हणाले की नाही नाही नाही, आम्हाला बिलकुल इंटरेस्ट नाही याच्यामध्ये. सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेला हे शक्य होतं, हे सेपरेट करणे भक्त अभक्त. परंतु हळूहळू निर्मिती होऊन आता बराच कालावधी गेला, बरेच कल्प झाले, बरेच युग झाले, चतुर्युगाचे बरेच सायकल झाले. आणि अशा पद्धतीने आज आपण कलियुगाच्या या चतुर्युगाच्या सायकलच्या शेवटच्या युगामध्ये कलियुगामध्ये आहोत. आणि कलियुगाचं हे मेन लक्षण असते की भक्त अभक्त दोन्ही एकाच शरीरामध्ये, वेगळे नाही, प्रत्येकाच्या. फक्त आता चेतनामय होऊन त्या जीवाने ठरवायचं आहे की भक्ताला मोठं होऊ द्यायचं का अभक्ताला मोठं होऊ द्यायचं. प्रभाव दोन्ही असणार. प्रभुपाद इथे लिहितात की भक्तांवर स्वधामाचा प्रभाव असतो आणि अभक्तांवर माया शक्तीचा प्रभाव असतो. परंतु आता दोन्ही एकाच शरीरात असल्यामुळे दोन्हीचा प्रभाव आहे आपल्यावरती. जो प्रभाव मोठा होईल तो तात्पुरता जिंकतो. काही लोकांच्या जीवनामध्ये तो तात्पुरता काळ काही क्षणाचा असतो, काही दिवसाचा असतो. तर काही लोकांच्या जीवनामध्ये तो तात्पुरता काळ काही जन्माचा असू शकतो. म्हणजेच माया शक्तीच्या प्रभावाखाली, प्रलोभनाखाली आपण मायेच्या गर्केमध्ये काही क्षण जाऊ शकतो किंवा काही जन्म जाऊ शकतो. मग हा प्रभाव बदलण्यासाठी गुरु आपल्याला मदत करत असतात, शुद्ध भक्त आपल्याला मदत करत असतात. ती मदत जर आपण घेतली तर हळूहळू, जसं काल शेवटी आपण चर्चा करत होतो माताजींच्या प्रश्नाचं उत्तर देताना, की हळूहळू आपला
मायाशक्तीचा प्रभाव कमी होऊ शकतो. परंतु हे स्वातंत्र्य पूर्णतः भगवंतांनी आपल्यालाच दिलेलं. हा पण प्रॉब्लेम आहे. पुढे म्हणतात ध्रुव महाराज, तद्वत्तया वयुनेदमचष्ट विश्वम सुप्त प्रबुद्ध इव नाथ भवत् प्रपन्न तस्यापवर्ग्य शरणं तव पादमूलं विस्मर्यते कृतविदा कथमार्थ बंधो. अपवर्ग शब्दाला बघा याच्यामध्ये. बऱ्याचदा तुम्ही ऐकलेला आहे अपवर्ग, पवर्ग आणि अपवर्ग. प्रभुपाद डायरेक्टली अपवर्गचा अर्थ देतात मोक्षाची इच्छा असणाऱ्या लोकांसाठी. अपवर्ग्य, पवर्ग म्हणजे इथे अडकणे, अपवर्ग म्हणजे इथून मुक्त होणे. अपवर्गचा डायरेक्टली अर्थ होतो मोक्ष. हे प्रभू, ध्रुव महाराज म्हणतात, हे प्रभू, ब्रह्मदेवानी तुमची पूर्ण शरणागती स्वीकारलेली आहे. सुरुवातीला तुम्ही त्यांना ज्ञान प्रदान केले आणि म्हणून ज्याप्रमाणे निद्रावस्थेतून उठलेला मनुष्य आपली तातडीची कर्तव्य पाहतो त्याप्रमाणे ते संपूर्ण विश्व पाहू आणि जाणू शकले. सर्व मुमुक्षु म्हणजेच अपवर्गीय, जे मोक्षाची इच्छा ठेवतात त्यांना मुमुक्षु म्हणतात. सर्व मुमुक्षूंचे तुम्ही एकमेव आश्रय आहात आणि सर्व दुःखी मनुष्यांचे एकमेव मित्रही तुम्हीच आहात. आणि यासाठीच परिपूर्ण ज्ञानाने युक्त असलेला विद्वान मनुष्य कसा काय तुम्हाला विसरू शकेल. 5 वर्षाचा मुलगा म्हणतोय परफेक्ट ज्ञान, याला म्हणायचं परफेक्ट ज्ञान. ब्रह्मदेव जन्मले तुमच्या कृपेने, तुम्हाला पूर्ण शरण गेले म्हणून त्यांना पूर्ण ज्ञान मिळालं. पूर्ण ज्ञान मिळालं म्हणून हे विश्व ते जाणू शकले, बनवू शकले. या विश्वामध्ये दुःखामध्ये जे अडकलेले आहेत त्यांचे तुम्हीच एकमेव मित्र आहात. ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांचे पण आश्रयस्थान तुम्हीच आहात. ज्यांना मुक्त व्हायचं आहे त्यांचे आश्रयस्थान तुम्हीच आहात. ज्यांना भोगता व्हायचं आहे त्यांचे पण आश्रयस्थान तुम्हीच आहात. ज्यांना भक्त व्हायचं आहे त्यांचे तर डेफिनेटली तुम्हीच आश्रय आहात. मग ध्रुव महाराज म्हणतात की हे ज्ञान ज्याला मिळालं तो विद्वान मनुष्य तुम्हाला कसं काय विसरू शकेल. आणि आपण या जगामध्ये आजकाल कोणाला विद्वान म्हणतोय, ज्याला पुस्तकी ज्ञान आहे. या भौतिक जगामध्ये भोग कसा करायचा, या भौतिक जगाचं शोषण कसं करायचं, भगवंतांच्या शक्तीचं शोषण कसं करायचं, याचं सगळ्यात जास्त ज्ञान ज्याला आहे त्याला आपण विद्वान म्हणतो. आज कलियुगामध्ये या क्षणी ध्रुव महाराज म्हणतात ज्यांनी हे जाणलं की तुम्ही सर्व आहात तो खरा विद्वान आहे. तो कसा तुम्हाला विसरू शकेल. भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम. तुम्हीच सर्वांचे मित्रही आहात. ध्रुव महाराज इथे म्हणतात की आणि म्हणूनच परिपूर्ण ज्ञानाने युक्त असलेला विद्वान मनुष्य तुम्हाला कसा काय विसरू शकेल हे प्रश्न नाही आहे. ध्रुव महाराज इथे सांगतात की यालाच परिपूर्ण ज्ञान म्हणतात. बाकीचं सगळं ज्ञान हे युजलेस आहे, काही उपयोग नाही त्याचा. हेच परिपूर्ण ज्ञान आहे, परफेक्ट ज्ञान आहे. प्रभुपाद म्हणतात भगवंतांना शरणागत असलेले भक्त त्यांना एक क्षणभरही विसरू शकत नाही. भगवंतांना शरणागत असलेले भक्त त्यांना एक क्षणही विसरू शकत नाही. त्यालाच शरणागत म्हणतात. सततम, नित्य, निरंतर.
सततम कीर्तयंतो माम, भगवंत म्हणतात जो सतत माझं कीर्तन करतोय, माझं गुणगान करतोय, तो मला सतत लक्षात ठेवतोय. मग या अर्पित मनोबुद्धे, मन मला अर्पण कर, बुद्धी माझ्यासाठी युक्त कर. बस तो मनुष्य भगवंतांना कसं विसरू शकेल? हो की नाही? भक्त जाणतो की भगवंतांची अहेतुकी कृपा आपल्या कल्पने पलीकडे आहे आणि त्या कृपेने आपण किती लाभान्वित झालो आहोत हे तो जाणू शकत नाही. ऍक्च्युली तो जाणतो, परंतु तो म्हणतो की ही कृपा देखील भगवंतांची अहेतुकी आहे. ही कृपा मिळवण्यासाठी देखील मी काय केलं नव्हतं, तरी भगवंत कृपा करतात. भगवंताच्या कृपेला लिमिटच नाही. कोणावरही कृपा करतात. जगाई मदाईसारख्या एकदम नीच, नालायक, खालच्या पातळीच्या लोकांवर देखील कृपा करतात. तुमच्यावर का कृपा करणार नाही? तुमच्यावर पण करतील. हे भक्त जाणतो. तो जितक्या प्रमाणात भक्तिमय सेवा करतो तितक्याच अधिक प्रमाणात त्याला भगवंतांच्या शक्तीकडून प्रोत्साहन मिळते. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात की जो कोणी प्रेमाने आणि स्नेहाने माझी निरंतर भक्तिमय सेवा करतो त्याला त्याच्या अंतःकरणातून मी बुद्धी प्रदान करतो आणि अशा रीतीने तो अधिक प्रगती करतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा तर भगवद्गीतेतला श्लोक आहे, आपण नेहमीच म्हणतो सततम. इज दॅट तेषाम सततयुक्तानां भजताम प्रीतिपूर्वकम. भजताम म्हणजे माझी सेवा जो करतो प्रीतिपूर्वक. ददामी बुद्धी योगम, मी त्याला बुद्धी देतो. कसली बुद्धी? येन माम उपयंती, ते ज्या बुद्धीचा वापर करून तो माझ्याकडे येऊ शकेल. परंतु याच्या आधी प्रभुपाद एक महत्वाचं वाक्य इथे लिहितात आणि ते भगवद्गीतेत देखील आहे ते वाक्य. जो जितक्या प्रमाणात भक्तिमय सेवा करतो तितक्याच अधिक प्रमाणात भगवंतांच्या शक्तीकडून त्याला प्रोत्साहन मिळते. ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम, भगवंत म्हणतात. प्रोत्साहन मिळते म्हणजे काय? बरेच लोक ना भक्तीमध्ये पुढे जायला प्रोत्साहन शोधत असतात. मोटिवेशन, ज्याला इंग्लिशमध्ये शब्द असतो मोटिवेशन. मोटिवेशन शोधत असतात भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी. मला इथून प्रेरणा मिळेल, तिथून प्रेरणा मिळेल, या भक्ताकडून प्रेरणा मिळेल, या मंदिरात गेलो तर प्रेरणा मिळेल, या बाबा बुवाकडे गेलं तर प्रेरणा मिळेल. भक्तीची प्रेरणा असते भक्ती. कारण माणूस कुठलीही गोष्ट आनंद मिळाल्याशिवाय करत नाही आणि ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळते ते त्याला अधिक करावं असं वाटतं. भक्ती म्हणजेच आहे भगवंतांची सेवा. भगवंतांच्या सेवेत तुम्हाला आनंद मिळाला तर अजून भगवंतांची सेवा करावं असं वाटतं. बस, सिंपल लॉजिक आहे. तुम्हाला इकडे तिकडे कुठे प्रेरणा प्रोत्साहन शोधायची गरजच नाही. जितकी जास्त तुम्ही सेवा कराल तितके जास्त तुम्हाला भगवंतच प्रेरणा देतील. कशाच्या स्वरूपामध्ये? आनंदाच्या स्वरूपामध्ये, कृपेच्या स्वरूपामध्ये, अहेतुकी कृपेच्या स्वरूपामध्ये. असे प्रोत्साहन मिळालेला तो भक्त एकही क्षणासाठी भगवंतांना विसरू शकत नाही. जिथे आनंद मिळतो तेच आठवणार ना आपल्याला, हो की नाही? जसं प्रियकराच्या मनामध्ये कायम प्रभुपाद नेहमी उदाहरण द्यायचे. यंग मुलं मुली प्रेमात पडतात तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये, मनामध्ये, स्मरणामध्ये कायम त्यांचं प्रियकर असतो, प्रियकर असते, प्रेयसी असते. दुसरा कशाचा विचारच येत नाही. का? कारण आनंद फक्त तिथे आहे. दारुड्याला परत वाटतं की आनंद तिथेच आहे म्हणून तो दारू प्यायला परत जातो. तसं भक्ताला जर वाटत असेल की आनंद भगवंतांच्या सेवेमध्ये आहे तर तो भगवंतांना कसं विसरू शकेल? तो विसरणारच नाही. असा प्रोत्साहन मिळालेला भक्त भगवंतांना एक क्षणही विसरू शकत नाही. बिलकुल. त्यांच्या कृपेने भक्तिमय सेवा करण्यासाठी अधिक सामर्थ्य प्राप्त झालेला तो सदैव त्यांच्याविषयी कृतज्ञ असतो.
कलियुगामध्ये विशेष करून आजच्या घडीला कृतज्ञता काय असते हे देखील लोकांना माहिती नाही. बिलकुल विसरून गेलेले आहेत सगळे. ही संपूर्ण वैदिक संस्कृती आहे ना, ही कृतज्ञतेवर अवलंबून आहे. वडाला पूजणे, तुलसी मातेचे पूजन करणे, नदीची पूजा करणे, भूमीची पूजा करणे, पर्वताची पूजा करणे, आणि चंद्र, सूर्य, देवी देवता या सगळ्यांची पूजा करणे, हे वेदांमध्ये हे वैदिक कल्चर, याला म्हणतात वैदिक संस्कृती. का पूजा करतो आपण? कारण आपण कृतज्ञ आहोत. आपल्याला काहीतरी देतात. मग भक्त सगळा आनंद भगवंतांकडून प्राप्त करत असेल तर तो सदैव कृतज्ञ असतो भगवंतांप्रती. कृतज्ञ म्हणजे कृती, कुणीतरी आपल्यासाठी केलेल्या कृतीबद्दल आपण काय म्हणतात त्याला, ग्रेटफुल असणे, त्याची जाणीव असणे आपल्याला, त्याला कृतज्ञ म्हणतात. आणि याच्या विरुद्ध शब्द कुठला असतो कृतज्ञच्या विरुद्ध? कृतघ्न. कृतघ्न, ज्याला त्याची जाणीव नसते. जसं आजकाल समाजामध्ये प्रत्येक जण तुम्हाला दिसेल त्याला बिलकुल जाणीव, कितीही करा तुम्ही त्याच्यासाठी, तर तुमच्या उलटच वागणार. कारण बेसिक गोष्ट आपण भगवंतांच्या उलट वागत आलेलो आहे. भगवंतांच्या उलटे वागतो म्हणून आपण भगवंतांच्या प्रत्येक जीवाच्या पण उलट वागतो. मदत करा, काही करा. भक्त मात्र भगवंतांप्रती सदैव कृतज्ञ असतो. प्रभुपाद इथे लिहितात सदैव, कायमचा, एक क्षणही तो विसरू शकत नाही. भगवंतांच्या कृपेने आणि त्यांनी प्रदान केलेल्या ज्ञानाद्वारे सनक, सनातन आणि ब्रह्मदेवांसारखे संत पुरुष अखिल विश्व पाहू शकले. या संदर्भात असे उदाहरण दिले जाते की एखादा मनुष्य वर करणी पाहता दिवसभर निद्रेपासून कदाचित दूर राहू शकतो, परंतु आध्यात्मिकतेने तो प्रबुद्ध होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तो निद्रावस्थेतच असतो. तो कदाचित केवळ रात्रीच झोपेल आणि दिवसा आपली कर्तव्य पार पाडित असेल, परंतु आध्यात्मिकतेने प्रबुद्ध होऊन कार्य करण्याच्या स्तरावर तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो नित्य निद्रिस्तच आहे असे समजावे. ध्रुव महाराज इथे उदाहरण देतात की ब्रह्मदेव झोपेत होते म्हणजेच काय, अज्ञानात होते. त्यांना काहीच माहिती नव्हतं हे जग काय आहे, माझा रोल काय आहे, मला काय करायचं आहे, ते मी कसं करणार, बिलकुल ज्ञान नाही. पण ते सगळं ज्ञान भगवंतांनी दिलं आणि शेवटी सांगितलं की हे सगळं तुला माझी सेवा म्हणून करायचं आहे. तीच परिपूर्णता आहे, परफेक्शन आहे. त्या अवस्थेला ध्रुव महाराज म्हणतात झोपेतून जागे होणे, म्हणजेच अज्ञानातून बाहेर पडणे. प्रभुपाद समजावून सांगतात की एखादा व्यक्ती म्हणेल की मी जागाच आहे, जागा आहे परंतु अज्ञानी आहे. भगवंत कोण आहे माहिती नाही, भगवंतांबद्दल कृतज्ञता नाही. भगवंत कोण आहे माहिती आहे परंतु भगवंतांबद्दल कृतज्ञता नाही, मनामध्ये तो भाव नाही. तो झोपलेल्या अवस्थेतच असतो, तिलक लावून झोपतो. That's the fact. हा महत्वाचा मुद्दा जाणून घ्या. तिलक लावला, कंठीमाळ घातली, एखाद्या संस्थेशी जोडलो, एखाद्या बाबा बुवाशी जोडलो म्हणून तुम्ही जागे होत नाही. ही जागृत अवस्था इथून हृदयातून यावी लागते. कुठली? हे भगवान तुम्हीच सर्वे सर्व आहात, भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वराम सुहृदम, सर्वांचे मित्र तुम्हीच आहात. याची जाणीव अगदी हृदयाच्या कालच्या थरापर्यंत जाऊन त्याची जाणीव झाली ना, मग समजायचं तुम्ही जागे झाला. इथे रोज पाप कर्म करतो आपण. आणि म्हणून हे जागे करायचा प्रयत्न करणाऱ्यांकडे कमी लोक येतात. ते फक्त डोक्यावर हात लावून तुम्हाला भ्रमात ठेवतात, झाला तुम्ही जागे, त्यांच्याकडे जास्त लोक जातात.
जागे झालं जावा परत घरी आणि पाहिजे ते पाप कर्म करत राहा. आणि म्हणूनच भगवंतांकडून प्राप्त झालेल्या लाभाचे भक्ताला कधीही विस्मरण होत नाही. या श्लोकामध्ये आर्त बंधू अर्थात दुःखी जनांचे मित्र असे संबोधित करण्यात आलेले आहे भगवंतांना. भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की ज्ञानाच्या शोधामध्ये मनुष्य जेव्हा अनेक अनेक जन्म खडतर तपश्चर्या करण्यात घालवतो तेव्हा तो ज्ञानाच्या वास्तविक स्तरावर येतो आणि त्यानंतर भगवंतांना शरण गेल्यावरच तो बुद्धिमान होतो. कुठे म्हटलंय भगवद्गीतेमध्ये? बहुनाम जन्मनामांती ज्ञानवान वापर पदांती वासुदेव सर्वमिती समान. अनेक अनेक जन्मानंतर आणि अनेक अनेक जन्म असेच घालवलेले असतात, खडतर तपस्या केलेली असते. आणि अशी तपस्या करून अनेक जन्माच्या शेवटी गुरुच्या कृपेने आपल्याला हे ज्ञान मिळायची संधी मिळालेली असते. ही संधी पण लोक घालवतात, पुन्हा अनेक जन्म घेण्यासाठी जातात. तोच खरा बुद्धिमान असतो. परमपुरुषाला शरण न जाणाऱ्या मायावादी तत्वज्ञानांकडे वास्तविक खऱ्याखुऱ्या ज्ञानाचा अभावच असतो. ते स्वतःला ज्ञानी समजतात, परंतु खरं ज्ञान हे आहे एक वाक्य, अहम सर्वस्य प्रभो. हे वाक्य जाणलं नाही, ते वाक्य जाणल्यानंतर कृतज्ञ झालं नाही. जाणणारे पण भरपूर जण आहेत, परंतु कृतज्ञ होत नाही. हो की नाही? भारतामध्ये खूप आहेत, भरलेत. 99% हिंदू लोक आपले हे सगळे जाणतात भगवंतच सर्वे सर्व आहेत, परंतु त्यांच्या प्रती कृतज्ञता नाही. भोग वृत्ती चालूच ठेवायची. कृतज्ञता म्हणजे त्याग वृत्ती आली पाहिजे, भोग वृत्ती चालूच ठेवायची. मग सगळं ज्ञान असून उपयोग काय? हो की नाही? परिपूर्ण म्हणजे परफेक्ट ज्ञानाने युक्त असणारा भक्त आपली भगवंतांविषयीची कृतज्ञता क्षणभरही विसरू शकत नाही. क्षणभर. आता या श्लोकामध्ये आणि तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद कृतज्ञतेवरती भर देतात, परंतु लोकांना त्याचा पण अर्थ लवकर समजत नाही. कृतज्ञता म्हणजे काय? कृतज्ञता म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या उपकाराची तुम्हाला जाणीव असणे, साध्या सोप्या भाषेमध्ये. उपकाराची खूप लांब जाणीव, खूप लांबची गोष्ट. इथे जाणून बुजून एखाद्याचा फायदा घेतला जातो या कलियुगामध्ये. उपकाराची जाणीव तरी कोण ठेवणार? आणि भगवंतांच्या विषयीची असलेली कृतज्ञता क्षणभर विसरू शकत नाही, म्हणजे हे त्याच्याही पलीकडे आहे. मारोबी राखोबी जो इच्छा तो मार. ते भौतिक जगामध्ये कृतज्ञता व्यक्त करायला आपण आडेवेडे घेऊन कधीतरी कृतज्ञता व्यक्त करू शकतो, हो की नाही? शेतकरी लोक आपल्या हिरो होंडा स्प्लेंडरला पिशवी बांधतात, त्याच्यामध्ये एक नारळ ठेवतात, 4 उदबत्त्या ठेवतात, जातात भूमिपूजन करायला शेतामध्ये. काहीतरी करून कृतज्ञता व्यक्त करतायत भूमातेविषयी. मनामध्ये भाव जरी नसला तरी परंपरा आहे, एक रिच्युअल आहे म्हणून करतात. तसं करून चालत नाही भगवंतांविषयी. भगवंत नाही मान्य करत तशा प्रकारची कृतज्ञता. इथे कारण ते तुमच्या हृदयात बसलेत, ते जाणतात तुमचा भाव, तुम्ही नाही बोलला तरी जाणतात. इथे मात्र पूर्ण भाव परिवर्तनच व्हावं लागतं. खरी खुरी कृतज्ञता यावी लागते मनामध्ये, की मी तुमचा आहे, तुम्ही माझ्या बरोबर काहीही करा. मारोबी राखोबी जो इच्छा तुम्हार. ती भगवंतांविषयीची खरी कृतज्ञता असते, खरी शरणागती असते. त्यामुळे कृतज्ञता हा शब्द वापरलाय या तात्पर्यामध्ये, या श्लोकामध्ये. म्हणून फक्त तुम्ही कृतज्ञ होऊ नका, पूर्ण शरण जायचंय भगवंतांना. ही पूर्ण शरणागतीची अवस्था ही कृतज्ञतेच्याही पलीकडची असते. लक्षात येते का मी काय म्हणतोय ते? आणि म्हणून ती आपल्याला अवघड वाटते.
हरे कृष्ण. उद्या कंटिन्यू करूया ध्रुव महाराजांची प्रार्थना. हम्म. पुढच्या श्लोकामध्ये ऍक्च्युली एक्झॅक्टली हाच पॉइंट ध्रुव महाराज सांगतात जो मी आता शेवटी सांगत होतो. केवळ केवळ या त्वचेच्या पिशवीची इंद्रिय तृप्ती करण्यासाठी जे लोक तुमचे पूजन करतात ते नक्कीच तुमच्या मायाशक्तीने भ्रमित झालेले आहेत. कल्पवृक्षा समान असणारे आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती प्रदान करण्यास कारण असणारे तुम्हीच जवळ असताना माझ्यासारखे मूर्ख लोक तुमच्याकडून इंद्रिय तृप्ती प्रित्यर्थ वरदानाची कामना करतात. आणि अशी विषय तृप्ती तर नारकी अवस्थांमध्ये राहणाऱ्यांसाठी देखील उपलब्ध असते. स्लोली ध्रुव महाराज या पॉइंटला येत आहेत. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. स्लोली ध्रुव महाराज या पॉइंटला येत आहेत की मी पण कृतज्ञ होऊनच आलो होतो तुमच्याकडे, परंतु काहीतरी मागायला आलो होतो. मागून काही उपयोगाचं नाही. कृतज्ञतेच्या पलीकडे जाऊन शरण गेलं पाहिजे तुम्हाला. उद्या कंटिन्यू करूया आपण. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? ऐकू येतं? वायफाय नसेल हरे तर. कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, आता जसं तुम्ही सांगितलं की भगवंत हे प्रत्येक कणाकणामध्ये असतात आणि प्रत्येक शक्ती भगवंताची असते. जसे की आता आपण मायाशक्तीबद्दल बोलतो, तर मायाशक्ती पण भगवंताची खूप स्ट्रॉंग शक्ती आहे. तर मग आपण आता भगवंतांच्या प्रत्येक गोष्टीला समान म्हणून त्या प्रत्येक गोष्टीला भगवंत म्हणून आपण त्यांची सेवा केली पाहिजे. मग आता मग माया ही भगवंताची शक्ती असताना आपण मायाचा द्वेष करतो आणि आपण मायाला वाईट ठरवतो. आता जसं आपण भौतिक सृष्टीचा नियम आहे की क्रिया प्रतिक्रिया, आपण प्रेम दिलं तर प्रेम मिळेल, तिरस्कार केलं तर तिरस्कार मिळेल. मग आता आपण सध्या भगवंताची एवढी मोठी शक्ती असताना मायाचा आपण तिरस्कार करतो. मग आता आपण जर तिरस्कार केला तर आपल्याला त्याच्या प्रति तिरस्कार रिटर्न मिळेल ना. तर मग माया शक्तीला आपण डील कसं करायचं आपण सध्या, आपण कारण तिचा तिरस्कारच करतोय. तिरस्कार नाही करायचा. आपण तिरस्कार नाही करायचा. तिरस्कार करून काय मिळणार आहे तुम्हाला? ती पण भगवंतांचीच शक्ती आहे. हे कसं झालं माहितीये का? एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही कामाला आहात, तुमच्या वरचा जो मॅनेजर आहे तो तुम्हाला स्ट्रिक्टली काम करायला भाग पाडतो. कधी कधी तुमचे मालक येतात कंपनीचे, म्हणतात ते थोडीशी ढील देतात. तुम्हाला मालक आवडायला लागतात आणि मॅनेजरचा तुम्ही तिरस्कार करता. मॅनेजरचं कामच आहे कंपनीसाठी सगळं स्ट्रिक्टली करून घेणे. मॅनेजरचा तिरस्कार करून कसं चालेल? म्हणून बऱ्याचदा आपण मगाशी जसं मी म्हटलं की मायाशक्तीला आपण नावं ठेवतो, परंतु मायाशक्तीला नावं ठेवून काय उपयोगाचं नाही. चूक आपली आहे, चूक मायेची नाही आहे. माया भगवंतांचं काम करते. जसं एखादा मुलगा ड्रगच्या आहारी गेलेला असतो, तो इतका तडफडत असतो, शेवटी त्याचेच वडील त्याला ड्रग्ज आणून देतात. मग तसंच भगवंतांनी ही मायाशक्तीची अरेंजमेंट तुमच्यासाठी केलेली आहे, कारण तुमची इतकी तीव्र इच्छा आहे भौतिक भोगाची. तो भौतिक भोग तुम्हाला कुठल्या तरी परिस्थितीने मिळावा म्हणून भगवंतांनी ही माया, ही प्रकृती निर्माण केलेली आहे. हे आपल्यासाठी वाईट आहे हे समजण्याची ताकद तुम्हाला मिळाली तर तुम्ही ते ड्रग्ज सोडून द्याल, मायाशक्तीचा प्रभाव सोडून द्याल. कुठलीही गोष्ट वाईट नसते, तिरस्कार करण्यायोग्य नसते. हे बोललं जातं कलियुग असं आहे, कलियुग तसं आहे. कलियुग पण चांगलाच आहे. माणसाला काय झालंय, फक्त बोट दाखवायची सवय आहे दुसऱ्यांवरती.
वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुता पदकमलं श्रीगुरुं वैष्णव